हाय फ्रेंड्स, तर आज आहे ना काहीतरी स्पेशल आहे. म्हणजेच आज आहे 24 मार्च, म्हणजे माझा बड्डे. तर आजपासून मी एक चॅलेंज घेते 365 डेजचं, की या 24 मार्चपासून ते पुढच्या 24 मार्चपर्यंत मी रोज 365 डेज व्हिडिओज टाकेल, म्हणजे TDR. तर तुम्ही विचार करत असतील की हे TDR काय आहे. तर हे TDR म्हणजेच तन्वीज डेली रुटीन. तर आजपासून ते स्टार्ट होणार आहे. आता इथून पुढे आपण व्लॉग कंटिन्यू करूया. आत्तापर्यंत तुम्ही बघितलंच असेल की मी जेवण वगैरे केलं, त्यानंतर दुपारी मी बॅग भरायला घेतली. दुपारी म्हणजे संध्याकाळच झाली, 5 वाजले होते. मी बॅग वगैरे भरली. त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे चॉकलेट्स ठेवले, कारण की हा व्लॉग आहे माझ्या बड्डेचे एक दिवस आधीचा, म्हणजेच 23 मार्च. मी बॅग भरता अचानक मला रिदूचा आवाज आला. मी तिकडे गेली तर रिदू उठलेला. मी पटकन या पिशवीमध्ये, आता ते नटखट पिशव्या आमच्या घरात थोड्या जास्तच झाल्या म्हणून त्यातच ठेवले. ते सर्व बॅग वगैरे पॅक केली. त्यानंतर रात्री जेवणाला होतं मेथीची भाजी. मला खूप आवडते. तर इथे चपाती होती, मस्त चपाती गरम गरम मम्मीने आत्ताच केलेली. त्यानंतर इथे ना रिदूसाठी खिचडी बनवत होती मम्मी. ह्यामध्ये ना मसूरची डाळ, तांदूळ आणि पालक. म्हणजे ही मेनली तर ॲक्च्युली ही पालकचीच खिचडी होती, म्हणून पालक मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये. मम्मीने पटकन कुकर घेतलं, त्यामध्ये तूप टाकलं, जिरे टाकले, थोडंसं लसूण टाकलं, थोडीशी हळद टाकली, पालक टाकले आणि पाणी टाकलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही मसूरची डाळ आणि तांदूळ टाकून दिले आणि त्याला व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलं त्याचे. म्हणजे तुम्ही तुमच्या आता त्या बाळाच्या अकॉर्डिंग कसं पाहिजे त्याच्यासाठी करू शकतात. आता रिदूसाठी राहतं तरी थोडं आम्ही सॉलिड त्याला घालायला थोडं चालू केलेलं आहे. म्हणजे ही जास्त पण पातळ नव्हती, जास्त घट्ट पण नव्हती, ही मीडियम होती. तुला तर ही खिचडी खूपच जास्त आवडली. त्याने मस्त ही खिचडी खाऊन घेतली. म्हणजे पूर्ण पण नाही खाल्ली, थोडीच खाल्ली, पण त्यांनी खाल्ली. त्यानंतर पप्पा जेवण झाल्यानंतर आहे ना, पप्पा रिदूला घेऊन खाली गेले होते, म्हणजेच बाहेर गेले होते चक्कर मारण्यासाठी. त्यानंतर आम्ही सगळे झोपलो. बाय.